रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडबाणा संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। कापूस आणि तुरीच्या शेतीआड गांजाचा काळा बाजार। एकशे 40 वर्षापूर्वीपासून अखंडपणे सुरू असलेला बालाजी रथोत्सव परंपरा खंडित। शिक्षकांच्या घरात चोरट्यांचा डल्ला, 13.5 लाखाचे दागिने लंपास। धुळे मनपा प्रशासनासमोर सत्ताधारी भाजपने टेकले हात। खासदार सुभाष भामरे यांनी मनपाच्या गलतान कारभारावर व्यक्त केली नाराजी। धुळे मनपाच्या आढावा बैठकीनंतर महावितरणचे अधिकारी आणि माजी नगरसेवक यांच्या शाब्दिक चकमक। कृषी विधेयकाच्या विरोधात राष्ट्रवादीचा दोंडाईचा ते शिंदखेडा आक्रोश मोर्चा। आता बातमीपत्र विस्ताराने। शिरपूर तालुक्यातील बोराडी गावापासून काही अंतरावर असलेल्या एकलव्य पाडा येथे कापूस आणि तुरीच्या पिकाच्या आड गांजाची शेती करणाऱ्या विरोधात शिरपूर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या एकलव्य पाड्याच्या शिवारात वन विभागाच्या जमिनीवर अवैधरित्या गांजाची लागवड करण्यात आलेली होती। या संदर्भात तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली होती। एकलव्य पाडा या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी शेतात जाऊन पाहणी केली असता कापूस व तुरीच्या शेतीआड गांजाची झाडे लागवड केलेली आढळून आली। यावेळी पोलिसांनी पाहणी केली असता डोंगरसिंग खजान पावरा तसेच गब्बर फिरंग्या पावरा यांच्या शेतात देखील तूर व कापसाच्या पिकाच्या आडोशाला गांजाची झाडे लावलेली आढळून आली। दोन्ही शेतातून शिरपूर पोलिसांनी गांजाची झाडे हस्तगत करत कारवाई केलेली आहे। या कारवाईत पोलिसांनी गब्बर फिरंग्या पावरा यांच्या शेतातून 290 किलो वजनाचा गांजाची वनस्पती 2,90,000 रुपयांची झाडे हस्तगत केली, तर डोंगरसिंग खजान पावरा यांच्या शेतातून 300 किलो वजनाचे 3 लाख रुपये किमतीची गांजाची झाडे हस्तगत केली आहे। या कारवाईत 590 किलो वजनाचा एकूण 5,90,000 रुपये किमतीची गांजाची झाडे पोलिसांनी हस्तगत केलेली आहेत। या कारवाईत गब्बर फिरंग्या पावरा व डोंगर खजान पावरा दोन्ही राहणार एकलव्य पाडा बोराडी दोन्ही येथून पळून जाण्यात यशस्वी झाले। मात्र त्यानंतर पोलिसांनी दोघी आरोपींचा परिसरात शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील खेरणार, दीपक वारे, लक्ष्मण गवळी, संजीव नाईक, संजय धनगर, प्रेमसिंग गिरासे, पवन गवळी, भूषण चौधरी, योगेश धाबाडे, योगेश मोरे, सामसिंग पावरा, आरिफ फटाम, रामदास बारेला, अश्विनी चौधरी, शीतल खेरणार यांच्या पथकाने केले आहे। शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बोराडी नजीक एकलव्य पाडा या ठिकाणी काही शेतकऱ्यांकडून वन विभागाच्या जमिनीवर गांजा या वनस्पतीची अवैधरित्या लागवड केल्याबाबत एक गोपनीय माहिती आम्हाला प्राप्त झाली होती। या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचं एक विशेष पथक गठीत करून आम्ही त्या ठिकाणी छापा कारवाई ज्यावेळेला केली त्यावेळेला एकलव्य पाडा
या ठिकाणी इसम नामे गब्बरसिंग पावरा आणि डोंगरसिंग पावरा यांच्या शेतामध्ये आम्हाला सुमारे 500 पेक्षा जास्त गांजाची हिरवी झाडं ही लागवड केलेली मिळून आली। साधारणतः तूर आणि कपाशी या पिकांच्या आडोशाला सदरची ही लागवड केल्याचं दिसून आलं। या ठिकाणी आम्ही या दोघही इस्मांवरती NDPS कायद्याच्या कलम 20-22 अन्वये कारवाई केलेली आहे। या संबंधाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे PSI वारे हे पुढची कारवाई करतायत, पुढील तपास करतायत। ही कारवाई आमचे धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सर, तसंच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव सर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री अनिल माने सर यांच्या मार्गदर्शनामध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे PSI वारे खैरनार, तसंच पोलीस हेड कॉन्स्टेबल फुलपगारे, पोलीस नाईक संजय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे, योगेश मोरे या पथकाने केली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 140 वर्षापूर्वीची धुळे शहरातील बालाजी रथ उत्सव परंपरा खंडित करण्यात आली आहे। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या दिवशी धुळे शहराच्या विविध ठिकाणाहून बालाजी रथाचे प्रस्थान होऊन भव्य मिरवणूक काढण्यात येते। 25 फूट उंची असलेला मलबार सागवान या लाकडापासून तयार केलेला बालाजी रथ 140 वर्षापासून अखंडपणे बालाजी संस्थानातर्फे नवरात्र उत्सव मध्ये मोठ्या जल्लोषात बालाजी रथ उत्सव पार पडतो। एवढेच नव्हे तर आणीबाणी काळात तसेच धुळे शहरात झालेल्या 2008 सालच्या दंगलीत देखील हा रथ उत्सव मोठ्या उत्सवात संपन्न झाला होता। हा बालाजी रथ उत्सव बघण्यासाठी धुळे जिल्ह्यासह खानदेशातील भाविक देखील मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात। परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण उत्सव राज्य सरकारतर्फे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने 140 वर्षांची अखंड परंपरा असलेला बालाजी रथ उत्सव बालाजी संस्थानतर्फे यंदा बंद ठेवत अगदी साध्या पद्धतीने विधिवत पूजा करून साजरी करण्याचा निर्णय बालाजी मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्त यांनी दिली आहे। राजेंद्र गोविंद प्रसाद काकडे, गल्ली नंबर 4 श्री बाईच्यापूर्ती बालाजी मंदिर तर्फे कळवण्यात येत आहे की बालाजी संस्थानातर्फे या वर्षाची 140 वर्षाची पूर्ण यात्रा निर्विघ्न पार पडता हे उत्सव पूर्वी झालेले। या वर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे बालाजी रथ शांतते पूजाविधी करून बालाजीची पूजाविधी शांततेत करून रथाची पूजा करून परत रथ जागेवर पुढच्या दारी आणून ते रथ परत जागेवर जाणार आहे। तर या वर्षाची रथ उत्सव यात्रा शांततेत कॅन्सल करण्यात आलेली आहे। ते जाम जनतेने याचे दखल घेऊन शांततेत उत्सव पार पडेल याची सर्वांनी दखल घ्यावी। श्री राजेंद्र गोविंद प्रसाद काकडे, बालाजी मंदिर, धुळे। कोरोना प्रादुर्भावामुळे कलेक्टर साहेबांच्या आदेशात, SP साहेबांच्या आदेशात सर्व नियम कोरोनाचे नियम पाळून कोरोनाचे नियम पाळून विधिवत पूजा करून परत रथ जागेवर ठेवण्यात येणार आहे। या वर्षात कोणी शांततेत येऊ नये, दर्शनाला लांबूनच दर्शन करून जावे अशी बालाजी संस्थान व संयोजकांतर्फे विनम्र प्रार्थना आहे। याची दखल घ्यावी। जय श्री बालाजी। धुळे महानगरपालिकेच्या प्रशासनासमोर सत्ताधारी भाजपने हात टेकल्याचे चित्र खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत दिसून आले। खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी धुळे महानगरपालिकेच्या समस्या आणि विकास कामं याबाबत आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या सभागृहात आज बैठक आयोजित केली होती। या बैठकीत सत्ताधारींसह विरोधी पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते। मात्र सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी प्रशासनाच्या चुकांचा पाढा वाचायला सुरुवात केली। प्रशासनाच्या उडवाउडवीची उत्तरांपुढे सत्ताधारी भाजपचे नगरसेवक हतबल दिसून आले। नागरिकांची कामं होत नसल्यामुळे नगरसेवकांना धारेवर धरले जात आहे। अशा परिस्थितीत नगरसेवक सांगत असलेले कामं प्रशासन करत नसल्यामुळे जनतेमध्ये सत्ताधारी भाजप विरोधात प्रचंड रोष वाढल्याचे चित्र यावेळेस बघायला मिळाले। यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना चांगलेच धारेवर धरत आयुक्तांना सूचना दिल्या की सर्व कामचुकार अधिकारी ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात याव्या अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। पर्सेंटेज बघितलं तर फक्त 20% काम पूर्ण झालंय। तुम्ही 80%चं काम 8 महिन्यात कसं पूर्ण करणार? आणि जे बाबासाहेब सांगताय की टेल एंडिंग आलं पाहिजे, हे टेक्निकली करेक्ट आहे, कारण त्यावेळेस तुम्ही लेवल घेतात सगळ्यात
ऑनलाईनच्या लेवल पोहोचतात, लेवल मार्किंग केली तुम्ही कंपाऊंड वॉलवरती, तिथून तुम्ही खोरायची टेस्ट करतात. याचा अर्थ तुम्ही सर्वे केलेला होता लेवलचा सर्व. तर तुम्ही ना टेक्निकली अजिबात इथं चुकीचं बोलू नका, तुम्हाला तिथे करेक्ट करण्यात येईल. उगाच काय आणि तुम्ही बोलताना मग जेसीबीची बकेट वेट असते 0.45 तेवढंच होतात, भरताना पण तेवढंच खड्डे भरतात. ते आज नाही तर उद्या हे 100% एक फूट बसून जाणार आहे. आम्ही कॉन्क्रीट रस्ते 30-30 कोटीचे एक करोड आपलं 22-23 कोटीचं आहे. 22-23 कोटी रुपये आपण खर्च करणार आहे आणि यांच्या नाकांमुळे ते रस्ते वर्षभर पण टिकणार नाही. यांनी किती पण चांगला प्रयत्न केला करायचा तर, कारण त्याचं सेटलमेंट आता होणारच नाही. त्याचं सेटलमेंट पुढच्या पावसात होईल, जे पाणी भरपूर होईल कॉन्क्रीट मधून साईड मधून आणि ते खड्डे बसणार. तुम्ही असं का नाही केलं की पहिले कॉलनी हातात घेतली, तुम्ही उन्हाळ्यात काम चालू केलेलं आहे, अजिबात दिशी भूल करायची नाही की पावसाळा होता म्हणून. उन्हाळ्यात काम चालू केलं, एक कॉलनी झाली नाही, एक कॉलनीचे सगळे चेंबर्स, सगळे तुमचे इंटरसेक्शन चेंबर्स हे पूर्ण करून तिथं ते कॉलनीचे खड्डे बुजवले असते, नंतर दुसरी कॉलनी हातात घेतली असती तर चाललं नसतं का? आज तुम्ही 88 किलोमीटर रक्त खोदून ठेवलं, आता आग लागल्यावरती बनवून करताय का? कशाला कोणाची दिशाभूल करता येते तुम्ही? ही आजची जी आढावा बैठक घेतली त्याबद्दल संबंध धुळे शहराच्या वतीनं मी आपलं आभार व्यक्त करतो. आणि आपल्या आदेशानुसार आम्ही भैया असतील किंवा बाबर असतील, आम्ही वेळोवेळी या योजनेच्या बाबतमध्ये आढावा घेत असतो. आम्ही स्वतः प्रत्यक्ष या भागाची पाहणी करून माझ्या या गोष्टी अनेक लक्षात आलेल्या आहेत. या ठिकाणी निकम साहेबांनी माहिती देत असताना सांगितलं, आपण आढावा बैठकमध्ये एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याला प्रश्न विचारत असताना अधिकाऱ्याने त्या जबाबदारीचं भान ठेवून उत्तर दिलं गेलं पाहिजे. आपण साधा सरळ विचारलं की आपण या योजनेच्या अंतर्गत होणाऱ्या ठेकेदाराकडनं समाधानी आहेत का? यांनी हो सांगितलं. हे जर समाधानी आहे तर एनजीपीने त्या ठेकेदाराला किती नोटिसा दिल्या, महानगरपालिकेने या कामाबाबत किती नोटिसा दिल्या, याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सविस्तर उत्तर दिले नाही. साहेब तुम्ही ज्यावेळेस यांनी सांगितलं की 17 किलोमीटरचं काम झालेलं आहे, प्रत्यक्षात 8 ते 9 किलोमीटरचं काम झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला आढावा बैठकमध्ये खरी आणि वस्तुनिष्ठ माहिती दिली गेली पाहिजे. आणि जर वस्तुनिष्ठ माहिती आपल्याला जर देत नसतील तर संबंधित ठेकेदार आणि एनजीपी हे काम करण्यास असमर्थ आहे असं मी समजतो. आणि जर ही एनजीपी ही योजना पूर्ण करण्यास ठेकेदाराकडून असमर्थ असेल तर ही योजना महानगरपालिकेकडे वर्ग करावी, जेणेकरून महानगरपालिकेला ह्या दोषाला जर जनतेला सामोरं जावं लागत आहे, त्या जनतेला सामोरं जावं लागणार नाही. आपण आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाने आपल्या प्रयत्नाने ही एवढी मोठी योजना आणलेली आहे. साहेब हे शासनाला जे आघाडी सरकार आहे यांच्या काही नेत्यांना संदर्भात करून आपल्याला हे बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र आहे. या षडयंत्रापासून जर आपण खऱ्या अर्थाने धुळे महानगरपालिका आणि भारतीय जनता पार्टीचं विकासाच्या दृष्टिकोनातून असलेल्या कामाला जर आपण लक्ष जर घातलं तर येणाऱ्या काळामध्ये धुळे शहरवासी आपले निश्चितच आभार निघून व्यक्त करतील. आणि या योजना याचं जर करण्यात असमर्थ असेल तर ही महानगरपालिकेकडे वर्ग करावी. धुळे शहरातील गोंदू रोडवरील वलवाडी शिवारात असलेल्या सुभाषचंद्र बोस हाऊसिंग सोसायटी प्लॉट नंबर 21 या ठिकाणी राहणारे निवृत्त शिक्षक शिवाजी भाऊराव सूर्यवंशी यांच्या घरात चोरांनी रात्री धाडसी चोरी केली. चोरांनी बेडरूमच्या खिडकीची लोखंडी जाळी काढून आत शिरकाव केला. येथील कपाटातून तब्बल 27 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहे, ज्यात चपलाहार, मंगळसूत्र, अंगठी अशा अनेक विविध प्रकारचे सोन्याचे दागिने लंपास केले असून यांची किंमत 13,50,000 रुपये आहे. ही धाडसी चोरी झाली त्यावेळी निवृत्त शिक्षक शिवाजी भाऊराव सूर्यवंशी हे घरात झोपले होते. पहाटे 4 वाजता जाग आली असता त्यांना बेडरूमचा लाईट चालू असल्याचे दिसल्याने त्यांनी बाहेर जाऊन पाहिले तर खिडकी तोडून घरात चोर शिरल्याचे लक्षात आले. त्यांनी घरात धाव घेत पाहणी केली तेव्हा चोरांनी कपाटातील 27 तोळे सोन्याचे दागिने लांबवल्याचे लक्षात आले. त्यानंतर तात्काळ सदर घटनेची माहिती पोलिसांना कळवली. चोरीची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव, एपीडीओ प्रदीप पाडवी तसेच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद्दीन शेख तसेच श्वान पथक आणि ठसे तज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पथकाने घरातील सर्व बाजूने पाहणी करून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. ठसे तज्ञांनी देखील नमुने गोळा केले. या चोरीच्या घटनेने वलवाडी परिसरात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे यांनीही सूर्यवंशी परिवाराची भेट देऊन विचारपूस केली. धुळे सन 2022 मध्ये नवी शिक्षा नीती अवलंबण्याचे धोरण केंद्र शासनाने निश्चित केले असून त्याला देशभरातून विरोध होत आहे.
सुविधांशिवाय हे धोरण लागू करणाऱ्याला मूलनिवासी संघाने देखील विरोध दर्शवला असून आज देश पातळीवर जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन मूलनिवासी संघाने आपली मागणी मांडली आहे। धुळ्यातही मूलनिवासी संघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली। प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की केंद्र शासनाचे नवे शिक्षा धोरण 2022 मध्ये लागू होणार आहे। यात प्राथमिक ते पदवी दरम्यान 5, 3, 3, 4 असे टप्पे निश्चित करण्यात आले। मात्र अनेक संस्थांनी वेतनेतर अनुदान नसल्याने या धोरणाला विरोध केला आहे। आजच्या घडीला नगरपालिका, मनपा, जिल्हा परिषदच्या शाळा शेवटची घटका मोजत आहे। आजही व्यावसायिक शिक्षण हे खासगी संस्थांना दिलेले आहे। इंग्रजी माध्यमांच्या शाळा तर मनमानी फी आकारून सुरू आहेत। 8वी पर्यंत परीक्षा घेतली जाणार नसल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता कळणार कशी असा प्रश्न उपस्थित करीत एकीकडे प्रत्येकाला मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे असे राज्य घटना म्हणते, तर प्रत्यक्षात मात्र फी भरल्याशिवाय शिक्षणच मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळेच नवे शैक्षणिक धोरण लागू करण्याआधी शासनाने स्वतःच्या शाळा महाविद्यालयांची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली। शासनाने जो आता नवीन आयोग काढलेला आहे, शैक्षणिक आयोग काढलेला आहे, नवीन जे धोरण आहे ते धोरण फार आतापासूनच ते धोरण अतिशय चुकीचं आहे। सुरुवातीला 10+2+3 असं जे धोरण होतं ते योग्य होतं आणि आता जे काढलेलं आहे 5+3+3+4 हे धोरण कुचकामी ठरतंय। म्हणून धोरण लागू व्हायच्या अगोदर त्याला सर्वत्र विरोध होताना दिसतंय। मूल निवासी संघ आणि मूल निवासी विद्यार्थी संघ संपूर्ण भारतभर या धोरणाचा निषेध करत आहे। या धोरणामध्ये अनेक त्रुटी आहेत। त्या त्रुटीपैकी पहिली त्रुटी अशी आहे की पहिल्या 2.5 वर्षाच्या मुलाला शाळेत टाकणार आहे तर 4 वर्षाचा मुलगा होईतो त्या मुलाच्या हातात पेन्सिल किंवा खडू राहणार नाही, शिशपेन राहणार नाही। तो मुलगा फक्त खेळेल आणि घरी परतील। म्हणजे काय होईल, त्या मुलाला शिक्षणाच्या संदर्भामध्ये बाकीच्या गोष्टी त्याच्या लक्षात येणार, शब्द काय असतो त्या मुलाला कळणार नाही। आणि दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की जे 10वी 12वीचं जे बोर्ड होतं त्याचे महत्व या ठिकाणी कमी होऊन गेलेलं आहे। त्याच्यामध्ये तिसरी गोष्ट त्यांनी याच्यामध्ये जो व्यावसायिक शिक्षण जे सांगितलेलं आहे ते कोठारी आयोगामध्ये देखील व्यावसायिक शिक्षणाचा भर होता, पण कोठारी आयोगाला यांनी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे। व्यावसायिक शिक्षणाचे आज आपण हाल बघतोय काय आहे, जे किमान कौशल्य व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा वोकेशनल व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा HSC वोकेशनल अभ्यासक्रम जे केंद्र शासनाने चालवलेले आहेत, हे केंद्र शासनाचे अभ्यासक्रम जे चालवलेले आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांना मुलंच मिळत नाही आणि गेल्या 8 वर्षापासून त्यांनी नॉन सॅलरी अनुदान जे आहे ते पूर्णपणे बंद करून टाकले। त्यामुळे संस्था चालकांना याच्याशी काही संबंध राहिलेले नाही। उद्या उठून जरी ते बंद पडलं तर संस्था चालकांना त्याच्यात सुतक सोय नाही, कारण मुलंच मिळत नाहीये। दुसरी महत्वाची गोष्ट की अभ्यासक्रम बंद कसा पडावा यासाठी स्वतःच शासन या ठिकाणी प्रयत्न करत आहे। कसं, समजा आता त्या ठिकाणी टीचिंग नॉन टीचिंगचा स्टाफ आहे आणि तो टीचिंग नॉन टीचिंगचा स्टाफ जर रिटायर झाला तर त्या ठिकाणी नवीन टीचिंग नॉन टीचिंगचा स्टाफ भरला जात नाही आणि तो भरला जात नाही म्हणजे ऑटोमॅटिक तो अभ्यासक्रम त्या ठिकाणी बंद पडतो। मग ते काय 2-4 मुले त्या दुसऱ्या संस्थेमध्ये मर्ज केले जातात, म्हणजे अशा 10-12 संस्था मिळून एक कुठेतरी छोटंसं होतं। दुसरी अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की जिल्हाधिकारी जी आपले जे काही व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, समजा ITI खासगी संस्थांना ITIला परवानगी देऊन टाकलेली आहे। त्याच्यामुळे काय होतंय, ना खासगी संस्थांना मुलं मिळत आहे ना शासकीय संस्थांना मुलं मिळत आहे। त्याच्यामुळे ITI ओस पडते आणि खासगी संस्था देखील या ठिकाणी ओस पडतात। अशा अनेक त्रुटी त्याच्यामध्ये आहेत, या त्रुटी भरून काढाव्यात। आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे फॉरेनच्या पॉलिसीज आहेत, जे परदेशी शिक्षण संस्था आहेत त्यांना भारतामध्ये आमंत्रण केलं जाते, तर त्या संस्थांचं काढून देईल। त्यांना जर भारतात आमंत्रित केलं तर त्यांची फी ही तुमच्या आमच्या सर्वसामान्यांना SC ST OBCच्या मायनॉरिटीच्या मुलांना परवडणार नाही, पालकांना तर अजिबातच परवडणार नाही। त्यांची आता साध्या आपण इंग्लिश मिडियम घेतोय, मोठ्या इंग्लिश मिडियम, त्यांची बालवाडीची फी 10,000 रुपये असते, तर आपल्या साध्याला ते परवडणार नाही। 10,000, 15,000, 20,000, 1-1 लाखापर्यंत असते, ती तुमच्या माझ्यासारख्यांना अजिबात परवडणार नाही। आणि मग जर फॉरेनच्या युनिव्हर्सिटी झाल्या, त्यांचं शिक्षण आपल्याला परवडलं नाही तर मग आपल्या मुलांसाठी त्याचा फायदा काय? हा फक्त जे शिक्षित आहेत, जे श्रीमंत लोक आहेत, गर्भ श्रीमंत म्हणतो त्या लोकांसाठी जे शिक्षण आहे। म्हणून हा शिक्षणाचा जो प्रवाह आहे हा तळागाळातल्या लोकांपर्यंत जावा। बाबासाहेब आंबेडकरांची अशी इच्छा होती की शिक्षणाची जी गंगा आहे ती तळागाळापर्यंत रुजली पाहिजे आणि शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत रुजेल। महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी त्यासाठीच प्रयत्न केले आहेत। आणि जर शिक्षणाची गंगाचा प्रवाह तळागाळापर्यंत रुजणार नसेल तर शिक्षण कुचकामी ठरेल। म्हणून जे नवीन शिक्षा धोरण आहे त्या नवीन शिक्षा धोरणाचा एक तर त्यांनी याच्यामध्ये बदल करावा आणि तो बदल असा करावा की जे शिक्षा धोरण सर्वसामान्यांना सहज परवडणारं असेल असा त्याच्यामध्ये बदल करावा।
आणि तरच ते शिक्षा धोरण लागू करावं, अन्यथा हे शिक्षण या ठिकाणी बंद करून कोठारी आयोगानुसार या ठिकाणी शिक्षण देण्यात यावं. धन्यवाद. आज धुळे महानगरपालिकेत खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी धुळे मनपाच्या कारभारावर खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली व सर्व मनपा अधिकारी व ठेकेदारांना धारेवर धरले. बैठक संपल्यानंतर मात्र यावेळेस भाजपच्या नगरसेविका योगिता बागुल यांचे पती व माजी नगरसेवक प्रशांत बागुल आणि महावितरणचे अधिकारी यांच्या शाब्दिक चकमक तर झालीच, मात्र महावितरणचे अधिकारी यांनी माजी नगरसेवक प्रशांत बागुल यांच्याशी अरेरावीची भाषा केल्याने मात्र बागुल चांगलेच संतापले. यावेळी प्रशांत बागुल आणि महावितरणचे अधिकारी यांच्यात हातापाई देखील यावेळेस बघावयास मिळाली. मात्र काही अधिकारी आणि नगरसेवकांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटवत माजी नगरसेवक प्रशांत बागुल यांनी महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे आपली नाराजी व्यक्त केली. किती सांगून झालं आता का फोन राहिली की मला उत्तर दे माझं काय केलं कामाचं माझं एक कोणतं काय काम केलं सांग पहिले काय केलं कामाचं काय काय सांगितलं कामाचं सांगू. रांजणगाव येथील स्वामी केशवानंद नगर शांतीनगर येथील ह्या गावातील रस्त्याचा प्रश्न गावातील लोक हे फार त्रासदायी झाले आहे. स्वामी केशवानंद नगर शांतिगिरी नगर येथील रस्ता असा आहे की फारच खराब. पावसाळ्यात तर ह्या स्वामी केशवानंद नगर शांतीनगरवरील नागरिक यांना गावात जाणे येणे शक्यच नसते. म्हणून माणूस म्हटलं की सगळ्या गरजा आल्याच. किराणा, भाजीपाला, मेडिकल असल्या बऱ्याच गोष्टी अत्यावश्यक आहे. पाऊस 2-3 दिवस जर असला तर नागरिकांनी नेमके करायचे काय? या कालावधीत जर कोणी आजारी पडले तर त्या आजारी व्यक्तीला ने आणणेचा मोठा प्रश्न. गावातील व्यक्ती हा इथपर्यंत आणणे आणि जर अत्यावश्यक असेल तर अनेक वेळा असे प्रसंग येथील व्यक्तीवर आले आहेत. मात्र नगरमधील रस्त्याकडे कोणीही लक्ष का देत नाही असा या गावातील नागरिकांचा प्रशासनाला प्रश्न आहे. सदरी रस्ता लवकरात लवकर तयार करा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. वाकी बुद्रुक, तालुका महाड, जिल्हा रायगड येथे दरवर्षीप्रमाणे आई श्री देवी सोमजाई देवस्थानाच्या वतीने आईची घटस्थापनापासून ते विसर्जनपर्यंत आई सोमजाईचा नवरात्री उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वीकडे भीतीचे वातावरण असल्यामुळे आईचा उत्सव संपूर्ण ग्रामस्थ शासनाच्या नियमांचे पालन करून करणार आहे. आई सोमजाई देवी भैरे जोगेश्वरी जननी पांगारकरीन, काळकाई, नामदाई करीन अशी विविध पाषाण ऐतिहासिक काळी मूर्ती येथे आहेत. नवरात्री उत्सवात संपूर्ण परिसर पावसामुळे हिरवेगार निसर्ग सौंदर्य असतो. प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत रोषणाई असते. मंदिराला छान सजवलेले असते. रांगोळी काढली जाते. आईची मूर्ती सुंदर पद्धतीने सजवलेली व नटवलेली असते. त्या मूर्तीचे आकर्षक रूप तेजस्वी दिसून येतात. घटस्थापनापासून दररोज विविध कार्यक्रम होणार आहे. यात सकाळ व संध्याकाळ 9 दिवस महाआरतीसह प्रत्येक ग्रामस्थ मंडळातर्फे हरिजागर, धनगरी नृत्य, भजन, युवा भजनी मंडळ देशमुख यांचा होणार असून त्यात कीर्तन मग भक्तांसाठी दररोज दुपारी महाप्रसादाचा लाभ दिला जाणार आहे. केंद्राच्या कृषी विधेयकाच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांच्या नेतृत्वाखाली पायपीट करत दोंडाईच्या ते शिंदखेडा तहसीलदार कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दोंडाईच्या येथील राष्ट्रवादी कार्यालयापासून सकाळी 11 वाजेच्या सुमारास या आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आक्रोश मोर्चा शिंदखेड्याच्या दिशेने रवाना झाला. मोदी सरकार कृषी विधेयकाच्या निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या प्रसंगी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, माजी आमदार रामकृष्ण पाटील, तालुका अध्यक्ष डॉक्टर कैलास ठाकरे, शहर अध्यक्ष एकनाथ भाऊसार, माजी तालुका अध्यक्ष विठ्ठलसिंग अण्णा, ओबीसी सेलचे
बापू महाजन युवक, जिल्हा अध्यक्ष मयूर बोरसे, जिल्हा उपाध्यक्ष दुर्गेश पाटील, तालुका अध्यक्ष चिराग माळी, ओबीसी सेलचे जिल्हा संघटक ईश्वर माळी, कय्यूम पठाण, राजू बापू देशमुख, प्रवक्ता सेल जिल्हा अध्यक्ष अमृत पाटील, गुलाबराव पाटील आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मोसमी पावसावरती शेती करणार आहेत, कारण पावसाच्या भरोशावरती शेती करणार आहेत। म्हणजे जसा पाऊस पडेल त्या पद्धतीने ते आपले पिकं लावतात, ते पिकं आपले पुढे नेतात आणि त्याचा माल विकून आपलं उत्पन्नाचं साधन निर्माण करतात। परंतु यांनी जे शेतकऱ्यांना दिवा स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो अतिशय खोटाटा असून त्या तिघही अध्यादेशामध्ये कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्यांना काय मिळणार आहे, शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पिळवणूक होणार आहे हे सगळं काहीतरी त्याच्यामध्ये दिसतंय। शेतकऱ्यांना मिळणार काय ते काहीच दिसत नाहीये। बाजार समित्या संपवण्याचा घाट सगळं चालू आहे। आज आपल्याला सांगणं आहे, ग्रामीण भागातला तालुक्यातला शेतकरी हा बाजार समितीच्या माध्यमातून व्यापारी असू दे, आडते असू दे किंवा लिलावाच्या पद्धतीने आपला शेतमाल विकतो। त्या शेतकऱ्याला यापूर्वी महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगलं असं धोरण राबवलेलं आहे। वेगवेगळी बाजार समित्यांच्या नियमांमध्ये महाराष्ट्र सरकारने एपीएमसीच्या नियमांमध्ये सुधारणा केलेली आहे। शेतकऱ्याचा लिलाव जरी कमी भावात व्यापाऱ्यांनी केला पण तो शेतकऱ्याला तो भाव जर पटला नाही तर शेतकरी आपला माल देण्याचं नाकारू शकतो आणि बाजार समिती त्या शेतकऱ्याचा माल पुन्हा त्या बाजार समितीच्या गोदामध्ये ठेवून त्यात सांभाळ करू शकते। त्याच्याप्रमाणे शेतकऱ्याला कुठेतरी एक सपोर्ट करण्याचं काम या बाजार समितीच्या माध्यमातून होतंय। परंतु छोटे मोठे शेतकरी आहेत, जर भांडवलदारशाही आली, कुठल्या पण शेतकरी उत्पादक समित्या जर आल्या तर हे पैशाच्या जोरावरती तर शेतकऱ्यांनी पुढे लुबाडणूक केली, शेतकऱ्यांचा पैसा हडप करण्याचा प्रयत्न केला। कोर्ट कचेऱ्यामध्ये आमचा शेतकरी बांधव टिकणार नाही। त्या धनदांडग्यांच्या पुढे, याच्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या पुढे शेतकरी निश्चितप्रमाणे यांच्या पुढे टिकणार नाही। तर शेतकऱ्यांना बचावासाठी एक केंद्र सरकारने त्या तिघही अध्यादेशमध्ये सुधारणा केली पाहिजे। अध्यादेश फक्त बहुमताच्या जोरावर आलेला आहे। देशातले जे कृषी तज्ज्ञ आहेत, देशातले जे अर्थतज्ज्ञ आहेत, देशामध्ये ज्या विविध स्वयंसेवी संस्था आहेत, देशामध्ये कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या काही संस्था आहेत, ज्या संसदीय समिती आहे, देशामधले काही राजकीय पुढारी आहेत जे कृषी क्षेत्रात काम करणारे, यांना कोणालाही विश्वासात घेतलं नाही। आमचे देशाचे नेते माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे सुद्धा काहीतरी विचार त्यांनी घ्यायला होता, परंतु फक्त बहुमताच्या जोरावर त्यांना कुठेतरी अदानी अंबानीच्या कशात काहीतरी त्या सगळ्या टाकायच्या आणि शेतकरी राजाला, शेतकरी राजाला पुन्हा एकदा गुलामगिरीच्या ह्याच्यामध्ये न्यायचं आहे। ही अशा प्रकारचं कारस्थान सुरू आहे। याला आम्ही विरोध करण्यासाठी खास करून दोंडाईच्या पासून तर शेतकऱ्यापर्यंत पदयात्रा काढतोय। दुसरी आमची एक मागणी असणार आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत किंमत जी शेतकऱ्याला आज मिळते तिचा कुठेही अध्यादेशामध्ये उल्लेख नाहीये। ज्या प्रत्येक जण शेतकरी असो ज्याची पोटवारीनुसार, जमिनीच्या पोटवारीनुसार शेतकरी गव्हाचं उत्पन्न घ्यायचं का बाजरीचं घ्यायचं, तूर घ्यायची, मूग डाळ घ्यायची, कपाशी घ्यायची, कांदा घ्यायचा, याच्याप्रमाणे आपण लागवड करतो आणि जमिनीच्या पोतवारीनुसार त्याचं लागवडी करून त्याचं उत्पन्न काढत असतो। आणि जे महाराष्ट्र सरकार आपली मिनिमम सपोर्ट प्राइस जी डिक्लेअर करतं, केंद्र सरकार जी डिक्लेअर करतं, त्याच्यानुसार शेतकऱ्याला माहिती असतं की आपल्याला आपल्या शेतमालाला कमीत कमी हा किमान आधारभूत किंमत आपल्याला मिळणार आहे। त्या आधारभूत किंमतीवरती हा शेतकरी आपलं पिकाचं उत्पन्न करत असतो। परंतु या नवीन अध्यादेशामध्ये मिनिमम सपोर्ट प्राइसचा मध्ये उल्लेख नाही आहे। ठीक आहे, काही गोष्टी चांगल्या असतील, शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या खऱ्या अर्थाने जे मोठे शेतकरी आहेत, ज्या काही चांगल्या स्वयंसेवी संस्था आहेत, यांच्यामध्ये काही चांगल्या कंपन्या करतात, परंतु याच्यामध्ये सुद्धा हे वेगवेगळ्या पद्धतीने अदानी अंबानीसारखे मोठे मोठे व्यापारी आलेत। तुम्ही मागे बघितलं असेल, गुजरात राज्यामध्ये आतापासून हा कायदा येण्याच्या आधीपासून अदानींनी मोठे मोठे गोदाम, मोठे मोठे कोठारं हे सगळे उभे करणं चालू केलेलं आहे। आणि या कायद्यामध्ये अजून एक सुद्धा असा उल्लेख नाही, जीवनावश्यक वस्तूचा कायदा त्यांनी त्याच्यामध्ये रद्द केलेला आहे। या शेतीमालाच्या वस्तू जीवनावश्यक वस्तूंमध्ये वगळण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून साठेबाजी कधी कोणी किती वेळ करू शकतं। मग शेतकऱ्याचा माल थोडक्या भावात घ्यायचा आणि या उद्योगपतींनी, धनदाणी यांनी त्यांच्या खिशामध्ये पैसा आहे, त्या पैशावाल्यांनी तो कमी भावात माल घेऊन साठवणूक करायची, ही साठवणूक करून चढ्या भावाने मार्केटमध्ये तो विकायचा। निश्चितप्रमाणे याच्याने देशातील राज्यातील महागाई काही कमी होणार नाहीये। खास करून या प्रामुख्याने गोष्टी आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून राज्य शासनापर्यंत, राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। राज्य शासन निश्चितप्रमाणे महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे। राज्यातलं महाविकास आघाडी सुद्धा पूर्णपणे खंबीरपणे पाठीशी उभे आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिंदखेडा तालुका आणि संपूर्ण धुळे जिल्ह्यातील काही बरीचशी मंडळी सगळीजण या निमित्ताने देशातील केंद्र सरकारला याचा ठणठणीत इशारा देऊ इच्छितं की आपण
शेतकऱ्याची पिळवणूक थांबवा. कारण 2014 पूर्वी या मोदी सरकारने सांगितलं होतं की आम्ही 2014ला सत्तेत आलो तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू. एक तेव्हा सुद्धा मोठं दिवा स्वप्न दाखवलं होतं. माझ्या असंख्य शेतकरी बांधवांच्या पोरांनी भरघोस मतांनी त्यांना मोदी सरकारला निवडून केलं. परंतु स्वामीनाथन आयोग सोडा, त्याच्या शिफारसी कुठे लागू केल्या नाही. आणि ते म्हणतात की हा असा कृषी कायद्यात बदल करून आपण शेतकऱ्यांना कधी नवीन हे दाखवतोय. धोरणात्मक बदल व्हायला हवेत, काळानुरूप धोरणात्मक बदल व्हायला पाहिजेत. आम्ही त्याबद्दल आमच्या पक्षाच्या नेत्यांचं आमचं कोणाचं दुमत नाहीये. परंतु असे नियम करू नका जो गरीबातला गरीब छोटा शेतकरी याच्यातून मरेल आणि छोटा शेतकरी पुन्हा आपली शेती कोणाच्या तरी धनधान्याच्या काहीतरी याचा करार करून त्याच्या दावणीला बांधून देईल. तो त्या शेतात स्वतःचा मालक असताना शेतामध्ये मजूर म्हणून काम करेल. अशा पद्धतीने व्हायला नको. बाजार समित्या संपवण्याचं संपूर्ण याचं कडकार असताना बाजार समित्या चालणारे छोटे मोठे व्यापारी, आडते, हमाल, काहीतरी मुनीम यांच्या सुद्धा बेरोजगारीचं सावट येऊ शकतं. आधीच बेरोजगारी सावट संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये आहे. रोजगार मिळत नाहीये आणि असे छोटे मोठे रोजगार हिरावून घेण्याचं काम सुरू आहे. एक छोटंसं उदाहरण मी तुम्ही सांगतोय. गेल्या 15 वर्षापूर्वी यवतमाळच्या घाटंजी तालुक्यामध्ये, घाटंजी तालुका हा यवतमाळ जिल्हा हा तेलंगणा राज्याला लागून आहे. घाटंजी तालुक्यातील जे अत्यल्प भूधारक शेतकरी होते त्यांच्या शेत्या तेलंगणा राज्यातील आदिलाबादमधील काही धनधान्य शेतकरी होते. त्यांनी पैशांचा आम्ही टाकून बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेत्या 3 वर्ष कराराने घेतल्यात. आणि 3 वर्ष कराराने घेत असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करून, सगळ्या खतांचा मोठा वापर करून मिरचीचं लागवड केलं. 3 वर्ष खूप मिरचीचं उत्पन्न काढलं, खूप पैसे कमवलेत. आणि हे पैसे कमवल्यानंतर त्यांनी करार सोडून निघून गेलेत. परंतु रासायनिक खतांचा वापर केल्याने त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनीची पोत खराब झाली. पुढे जमीन त्यांचे सगळं पिकाचं पुढचं नुकसान त्याचं येत गेलं नाही. थोड्या पैशासाठी आमचा शेतकरी बांधवांना बळी पडला. हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर, असे असंख्य उदाहरणं त्या संपूर्ण देशभरात आहेत. सर्वसामान्यांच्या मनातच काय तर श्रीमंत कुटुंबातील व्यक्ती व त्यांच्या संपर्कात येणारे सर्व नातेवाईक मंडळी यांच्या मनात भीती घालणारे हे करोना म्हणजे मोठे संकटच निर्माण झाले आहे. डॉक्टर व त्यांचा स्टाफ म्हटलं की छोटा व्यक्ती असो की मोठा व्यक्ती असो त्यांच्याकडून उपचार करून संबंधित बाधित रुग्णाला बरे करावे याची अपेक्षा तर सर्वांनाच लागली असते. मात्र आज शासनाने ठरवून दिलेल्या क्वारंटाईन केल्या जाणाऱ्या समाज कल्याण येथील कोविड सेंटरमध्ये आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला. या ठिकाणी सकाळी 8 वाजेपासून सोशल डिस्टन्समध्ये तपासणीकरिता आलेले रुग्ण खुर्चीवर बसलेले असायचे, पण आता या ठिकाणी 2 ते 3 जणच तपासणीसाठी दिसत आहे. तसेच येथील कोविड पॉझिटिव्ह रुग्ण ज्या बिल्डिंगमध्ये आहेत तेथील कचऱ्याच्या डस्टबिन मध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. रात्री या ठिकाणी मद्यपीची पार्टी होते का? या ठिकाणी साफसफाई कर्मचारी उपस्थित नाही का? अस्वच्छतेचे साम्राज्य ह्या ठिकाणी पसरलेले दिसत आहे. तसेच कचरा जर ह्या ठिकाणी पडलेला दिसत आहे तर येथील पेशंट बाहेर फिरण्यासाठी गेले का किंवा या ठिकाणी पेशंटच नाही का असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होताना दिसतो. जेवणाची सुविधा ज्या पद्धतीने या ठिकाणी जेवणाचे पार्सल पुरवले जात आहे तेही पार्सल बाहेर फेकले जात आहे. यावरून सिद्ध होते की त्या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी असल्याचे लक्षात येत आहे. असे अनेक सवाल या ठिकाणी मनात घर करून जात आहे. जर सरकारी कोविड सेंटरची अवस्था अशीच असेल तर कोविडचे लक्षणं दिसतात सर्वसामान्य व्यक्ती देखील प्रायव्हेट दवाखान्यात कर्जाचा डोंगर उभा करून ऍडमिट होताना दिसत आहे. ठक्कर डोम येथे पेशंटला RT-PCR स्वॅब टेस्टिंग किंवा रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यासाठी न सांगता त्या पलीकडे जाऊन HRCT तपासणी व वारंवार रक्त तपासणी करण्यासाठी सांगण्यात येत आहे. यामध्ये प्रायव्हेट लॅब चालकांची मोठ्या प्रमाणात लूट चालली आहे आणि त्यांच्यामध्ये देखील चढाओढ करत बिलामध्ये कॉम्पिटिशन होताना दिसत आहे. तर दवाखान्यांना पेशंटसाठी ऑक्सिजन पुरवण्याकरिता प्रायव्हेट ऑक्सिजन सुविधा पुरवणाऱ्या दालनाचे उद्घाटन करावे लागत आहे. या पलीकडे कोविड-19च्या उपचारासाठी नाशिकचे सरकारी दवाखाने जसे डॉक्टर जाकीर हुसेन, बिटको हॉस्पिटल याचबरोबर कोविड रुग्णांना त्यांच्यापासून बाधित झालेल्या नातेवाईकांसाठी ठक्कर डोमसह बरेचशा ठिकाणी हे उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र येथील अस्वच्छतेमुळे नागरिक प्रायव्हेट हॉस्पिटलकडे वळताना दिसत आहे. मात्र त्या ठिकाणी देखील पैशाची लूट होताना दिसत असल्यामुळे सामान्यांपुढे आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत घट तर होताना दिसत आहे, मात्र मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पंचवटी, नाशिक रोड, देवळाली, सातपुरा, गंगापूर रोड
नवीन नाशिक व इतर भागांसह ग्रामीण भागात घरोघरी सरकारी डॉक्टर व त्यांची टीम औषधोपचार देण्याचे काम चालू आहे। मात्र कोरोनाबाधितांना उपचार घेण्यासाठी जाय तो जाय कहा जाय गणे बोलण्याची वेळ आली आहे का? जर रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे तर या कोविड सेंटरची आता गरज काय? प्रत्येक कोविड सेंटरला कॉम्प्युटर, सीसीटीव्ही बेडसह ॲक्वागार्ड आणि ठेकेदाराला दिलेला जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट अशा बऱ्याचशा मुद्द्यांवर आता सवाल उठला जात आहे। याकडे सरकारी यंत्रणा कशा प्रकारे लक्ष घालते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। नमस्कार, मी डॉक्टर अनुजा वाकचौरे इथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे। इथे काम करत असल्यापासून पेशंटची संख्येचं प्रमाण आतापर्यंत खूप कमी आहे। आधी बघत असाल ही ओपीडीचा परिसर आहे। इथे आधी पूर्ण लाईन लागलेली असायची, 50 पेशंट लाईन मध्ये असायचे। आता हे प्रमाण खूप निम्म्यापेक्षा कमी झालेलं आहे, आपण बघतो इथे। तर छान वाटतंय की कोविड जरा कमी झालाय आणि कोविड पटकन लवकर जावा आणि समाजात पॉझिटिव्हिटी आणि पुन्हा हेल्थ पूर्ण आधी जशी होती तशी व्हावी अशीच इच्छा आहे। आम्ही तर कार्यरत आहोतच, जेपर्यंत संपत नाही तेपर्यंत आम्ही इथेच तुमच्यासाठी अवेलेबल आहोत। बरं मॅडम, आपण जनतेला काय संदेश देऊ शकणार? जनतेला हाच संदेश देणार की स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या, बाहेर जाताना मास्क लावा, सॅनिटायझर यूज करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि म्हणजे ज्यांना गरज आहे मदतीची त्यांना मदत करत राहा। बरं, आता सध्या तुम्हाला असं वाटतं का लोकांच्या मनातून ही कोरोनाची भीती गेलेली आहे? हा, कोरोनाची भीती गेली म्हणण्यापेक्षा आपण लोक आता त्याला म्हणजे त्याच्यासोबत जगण्याचा प्रयत्न करू लागलेत आणि काळजी घेत आहेत लोक। प्लस सॅनिटायझर, मास्क याचा यूज करतात, त्याच्यामुळे आपण प्रमाण बघतोच आहे की कमी होत आहे आणि ट्रीटमेंटही व्यवस्थित दिली जाते सगळीकडे। त्याच्यामुळे रिकव्हरीचा रेट खूप हाय आहे। आता सध्या ऍडमिट 180 आहेत, बेड 500 अवेलेबल आहेत। आणि आता पेशंट किती आपले? आता पेशंट 180 आहेत, म्हणजे नाशिक ही कोरोना मुक्त होण्याच्या मार्गावरती आहे। अच्छा, पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। कापूस आणि तुरीच्या शेतीआड गांजाचा काळा बाजार। एकशे 40 वर्षापूर्वीपासून अखंडपणे सुरू असलेला बालाजी रथोत्सव परंपरा खंडित। शिक्षकांच्या घरात चोरट्यांचा डल्ला, 13.5 लाखाचे दागिने लंपास। धुळे मंडप प्रशासनासमोर सत्ताधारी भाजपने टेकले हात। खासदार सुभाष भामरे यांनी मंडपाच्या गलथान कारभारावर व्यक्त केली नाराजी। धुळे मंडपाच्या आढावा बैठकीनंतर महावितरणचे अधिकारी आणि माजी नगरसेवक यांच्यात शाब्दिक चकमक। कृषी विधेयकाच्या विरोधात राष्ट्रवादीचा दोंडाईच्या ते शिंदखेडा आक्रोश मोर्चा। याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम, जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। आशा हमें है, विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। आशा हमें है,
विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है, संभालोगे तुम। सारे जहां की भलाई करें, हम ना किसी की बुराई करें। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम।